नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेत आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तर चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्क्रीनवर बघू शकता निर्यातीला प्रोत्साहनाची गरज. बघू शकता महत्त्वाची अपडेट. निर्यातीला प्रोत्साहनाची गरज. उत्पादकाला रास्त भाव मिळण्यासाठी बाजार समितीत बाजारभाव क्विंटलला 1500च्या आत असतील तर निर्यातीला प्रोत्साहन अनुदान द्यावे. बाजार समितीत भाव भाव 1000पेक्षा कमी असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 15% व 1000 ते 1500च्या दरम्यान भाव असतील तर निर्यात प्रोत्साहन अनुदान 10% असावे. कांदा आयातीवर पूर्णपणे बंदी असावी. जर किरकोळ बाजारात भाव 75 रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त वाढले तर आयातीचा विचार व्हावा. ती आयात करताना बाजार समितीतील बाजारभाव एकदम कोसळून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली जावी. त्या प्रमाणातच आयात केली जावी अशी एकंदरीतच या ठिकाणी आयात निर्याती संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आहे. आणि दुसरं म्हणजे गेल्या 15 दिवसापासून कांद्याच्या भावात निम्म्यापेक्षा अधिक घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कांद्याचे भाव मुख्यत्वे आयात निर्यात धोरणावर अवलंबून असतात. देशात कांदा उत्पादक हे देशांतर्गत गरजेपेक्षा जवळपास दुप्पट झाले आहे. म्हणून कायमस्वरूपी निर्यात चालू असली तर शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो. तसाच परकीय चलनाचाही फायदा देशाला मिळतो. तात्पर्य यापुढे कांद्याच्या बाबतीत निर्यात बंदी धोरण कायमस्वरूपी रद्द झाले पाहिजे. आजपर्यंत दरवर्षी उत्पादकांचा फक्त 7% सरासरी निर्यात होते. निर्यात बंदी जरी 2 ते 3 महिन्यापर्यंत केली तर याचा फक्त 1% घट होईल. त्यात विशेष फायदा होणार नाही. याउलट निर्यात बंदी केलं तर हक्काची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावून मोठे नुकसान होणार आहे. धन्यवाद. लक्ष